गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये बघा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आजपर्यंत जेवढे निरूपणं झाली आहेत, जेवढे कीर्तनं झाली आहेत, जेवढे सत्संग झाले आहेत, त्यामध्ये फक्त आईचे लेखच तुम्हाला भेटतील। बघा, आईची प्रशंसाच केली जाते, पण कुठेतरी बाजूला राहतो ना तो बाप असतो। बापाबद्दल कधीच काही लिहिलं जात नाही। बाप किती मोठा असतो कधीच सांगितलं जात नाही। पण समर्थांनी सांगितलं आहे, असं म्हटलं जातं की नवस करून पावणारा देव असतो, पण जो नवस न करता पावतो ना तो माझा बाप असतो। बघा, प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक मुलीच्या, प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त जर मोठा कोणी असेल ना तर तो बाप आहे। कारण छोटी छोटी कामं असतात ना ती आई करत असते, पण आभाळा एवढी कामं असतात, आपलं पूर्ण आयुष्य घडवणारी कामं असतात ना, तो फक्त माझा बाप करत असतो। पण त्या बापाला कुठेतरी या आयुष्याच्या चित्रपटामध्ये आपण मागे टाकतो ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बाबा आहे ना, बाबा या दोन अक्षरी शब्दामध्ये किती गोष्टी दडलेल्या असतात ना। बघा, ते कुणाला समजत नाही, पण बाबा आपल्यासाठी काय काय करतात याची प्रत्येकाला जाणीव असतेच का? बघा, अशी भरपूर मुलं आहेत की आपल्या बापाला घराच्या बाहेर काढलं जात आहे। बघा, किती हाल, किती राग, किती टेन्शन, किती प्रश्न घेऊन तो एकटा माणूस आपल्या सोबत पूर्ण जग नेत असतो, पण या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवतो का? तर कोणाला समजू नये म्हणून। खरंच बाबा हे आपल्यासाठी किती आणि काय काय सहन करतात ना ते त्यांनाच ठाऊक आहे। बघा, समर्थ सांगत आहेत, आपण जेव्हा 12-15 वर्षाचे झाल्यावर आपल्याला वाटतं की आपण खूप मोठे झालो आहोत। आपले बाबा आपल्यावर थोडे जरी रागावले ना आपण त्यांना उलट बोलायला लागतो की तुम्हाला काय माहीत आहे, तुम्हाला नसेल समजत तर मध्ये मध्ये बोलत जाऊ नका। खरंच आपण आपल्या आईबाबांपेक्षा मोठे होतो का? खरंच आपण एवढे मोठे आहोत का? ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना आपण मनाला येईल तसं उलट बोलतो, त्यांना किती वाईट वाटत असेल बरं? या चुकीची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, नाहीतर सत्संग करतोय, भक्तिमार्ग करतोय आणि आपल्या बापाला उलट सुलट बोलतोय, तर मग या भक्ती मार्गामध्ये तुम्ही राहू नका, अजिबात गरज नाही। पण प्रत्येक परिवारामध्ये बाबा आणि मुलगा यांच्यात आठवड्यातून एकदा तरी भांडण होतच ना। काय करणार, जेवढं जास्त भांडणं तेवढं जास्त प्रेम असतं ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये आई बाप आहे त्याचं जीवन सार्थकच आहे, त्याला वेगळी भक्ती करण्याची गरज नाही। जर तुमच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील जिवंत असतील ना तर रोज त्यांच्या पाया पडा, एवढं पुण्य आहे ना कोणत्याही भक्ती मार्गामध्ये नाही। कितीही श्रेष्ठ भक्ती असू द्या, कुठलीही भक्ती असू द्या, कुठलाही पंथ असू द्या, पण ज्याच्या घरामध्ये आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे ना,
बघा आई वडिलांचे आशीर्वाद ज्या मुलाच्या पाठीमागे आहेत ना, तो मुलगा सर्वात श्रेष्ठ आहे आणि तीच खरी भक्ती आहे. नाहीतर इकडे करायची भक्ती आणि घरी गेल्यानंतर आपल्या आईवडिलांना अंधाऱ्या रूममध्ये ठेवून टाळा लावून आपण बाहेर जायचं. तर अशा भक्ती करत असाल तर तुम्हाला बघा श्रवण करत असताना सुद्धा या हॉलमधून कधी कधी उठवलं जातं. कारण का? कारण बघा अगोदर आपलं चरित्र व्यवस्थित ठेवायचं. जर तुम्ही तुमचं चरित्र व्यवस्थित ठेवत नसाल तर तुम्हाला भक्तिमार्ग करण्याची काहीही गरज नाही. कारण का? कारण चरित्र ज्याचं व्यवस्थित आहे ना, पहिली गोष्ट चरित्र आपलं व्यवस्थित हवं. कोणताही भक्ती करण्यासाठी, कोणताही सत्संग करण्यासाठी जोपर्यंत चरित्र व्यवस्थित नाही ना, तोपर्यंत अजिबात भक्तिमार्गामध्ये राहू नका. कारण ते पापच आहे. या अगोदर आपण किती पाप केलेले आहेत ते अजिबात महत्त्वाचं नाही. पण आत्ता तुम्ही भक्तिमार्गामध्ये आला आहोत ना, तर आत्ता तुम्ही किती पुण्य करता, आता तुमचं चरित्र किती चांगलं आहे. म्हणून जेव्हा आपण या अगोदर आपण पाप केलेलं असतील, अवगुण केलेलं असतील, ते सर्व विसरून जा. झालं गेलं गंगेला मिळालं, हे सर्व विसरून जावं आणि नवीन आयुष्याला सुरुवात करावी. तुम्ही किती पापी आहात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही आत्तापासून तुम्ही सद्गुण विचारामध्ये लागले आहात आणि पुण्य कर्मच करणार आहेत, हे महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपलं चरित्र अगोदर व्यवस्थित ठेवा. घरामध्ये जे देव आहेत ना, आई वडील आहेत, त्या आई वडिलांना पहिलं स्थान द्या. आजची परिस्थिती आहे ना, या कलियुगाची ही परिस्थिती आहे. बघा हे आयुष्य जगत असताना बघा 3 भाऊ असतात. बघा पहिला सरकारी नोकरीला लागतो, दुसरा सुद्धा चांगला कॉन्ट्रॅक्टदार बनतो आणि तिसरा छोटा असतो ना, तो शेतकरी होतो. बघा तो शेतकरी असतो, आपल्या बघा मजुरी करून आपलं आयुष्य बघा व्यतीत करत असतो. पण बघा जो सरकारी नोकरीला लागतो तो शहरामध्ये निघून जातो. बघा 2 नंबरचा असतो ना, तो सुद्धा चांगले पैसे कमवण्यासाठी बाहेर निघून जातो आणि घरी राहतो ना, तो शेतकरी कुटुंबातला बघा तो मुलगा असतो आणि आईवडिलांची जबाबदारी त्याच्यावरच पडते. पण बघा ह्या कलियुगातलं या आयुष्यामधलं एक सत्य परिस्थिती अशी की बघा ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत त्याच्याकडे कधीच आईवडील नसतात. बघा तुम्ही इथे सुद्धा आता हे श्रवण करत आहात, या भक्ती मार्गामध्ये आहोत. बघा या समर्थांच्या भक्ती मार्गामध्ये आपण सुद्धा आहोत ना. इथे 100% बघा फक्त 25% माणसं असतील, 25% पुरुष असतील, 25% मुलं असतील की त्यांच्याकडे त्यांचे आई वडील आहेत. पण जोपर्यंत आपले आई वडील आपल्याकडे नसतील ना, तोपर्यंत तुम्ही कितीही भक्ती मार्ग करा, कितीही सत्संग करा, कितीही उपासना करा, काहीही फायदा नाही. तुम्ही भक्ती मार्गामध्ये येऊच नका. ज्याला स्वतःचे आई वडील सांभाळता येत नाही ना, त्याला भक्ती मार्गामध्ये अजिबात येऊ नका. त्या भक्ती मार्गाचा काही फायदाच नाही. कारण मग तसं आपण आयुष्य जगलेलं बरं. नुसतंच त्या भक्ती मार्गाची बघा त्याची सुद्धा किंमत कमी करतो आपण. कारण आपण करतो अवगुण आणि त्या भक्ती मार्गाला दोष लागतो की नाही. म्हणून प्रत्येकानं लक्षात घ्या, तुमची श्रीमंती किती आहे ना, ती फक्त मृत्यूचा समय जवळ आला की श्रीमंती इथेच राहणार आहे. परत धन दौलतीवर दुसरा राज्य करणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये आई वडिलांची साथ कधी सोडू नका.
समर्थ सांगत आहेत की या जीवनाचं हे सत्य आहे ना, की ज्याच्याकडे धन कमी ज्या मुलाकडे असतं ना, तोच आपल्या आईवडिलांचा सांभाळ करतो. पण ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांना थोड्या लाजा वाटू द्या, कारण आपले आई बाप साक्षात परमेश्वर आहेत. त्यांची तुम्ही साथ सोडत आहात आणि आम्ही भक्ती मार्गाचा बघा अवडंबर करत आहात की मी भक्ती मार्गामध्ये आहे. बघा इथे श्रवणाला जातो, अशा श्रवणाचा, कीर्तनांचा, सत्संगांचा कुठेही जा त्याचा काहीही फायदा नाही. कारण बघा घरामध्ये साक्षात जिवंत देव तुमच्या नाराज आहेत आणि फोटोमध्ये असलेल्या देवाची तुम्ही भक्ती करता, त्या भक्तीचा काहीही उपयोग नाही. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की बघा मुलगा असतो ना, मुलगा बघा आपल्या बायकोचंच ऐकत असतो. पण त्या सून बाईने जरी एक लक्षात घेतलं ना, बघा काही काही अशी सुद्धा कुटुंब आहेत की बघा मुलगा पती पत्नी श्रवणाला बसतात. बघा व्यवस्थित त्यांचं श्रवण चालू आहे, दर हप्त्याला श्रवणाला जातात, उपासनासुद्धा चालू आहे. तरीसुद्धा त्यांच्या घरामध्ये त्यांचे त्या मुलाचे आईवडील आहेत, बघा त्या मुलीचे सासू सासरे आहेत. बघा त्यांचं जीवन एवढं दुःखदायी आहे ना. बघा हे या जीवनाचं सत्य आहे. आपण जर या भक्ती मार्गामध्ये असून जर आपल्या आईवडिलांचं बघा आपल्या सासू सासऱ्यांचे हाल होत असतील ना, तर ते सर्वात मोठं पाप आहे. जर असं होत असेल ना तर तुमच्या जीवनाचा काही फायदा नाही. प्रत्येक सूनबाईने आपल्या आई वडील म्हणून जर सासू सासऱ्यांकडं लक्ष दिलं तर तुमच्यासारखं पुण्यवान कोणी नाही. अजिबात त्या श्रवणाला बसू नका, अजिबात कोणत्या सत्संगाला बसू नका, कारण परमेश्वर तुमच्या घरामध्ये आहे. पण हे कधी ज्याला समजतं ना तो आईवडिलांसाठी वेडा होऊन जातो. बघा श्रावण बाळ होता, त्या श्रावण बाळांनी बघा आपल्या आईवडिलांसाठी कावड केली आणि त्या कावडीमध्ये आई बापाला काशीला नेण्यासाठी निघतात. बघा एवढा त्रास सहन करून, पण ज्याला आई बापाची किंमत कळाली ना तो श्रावण बाळ होतो. ज्याला आई बापाची किंमतच नाही त्याचं जीवन बघा क्षण भंगूर आहे. म्हणून बघा समर्थ सांगत आहे की मुलगा थोडा मोठा व्हायला लागतो ना, बघा त्याला कुठून एवढी अक्कल निर्माण होते की तो बापाला सुद्धा कमी लेखायला लागतो. बघा आपल्या घरामध्ये किरकोळ कारणावरून मुलांचं आणि बापाचं भांडण होतं. बघा कारणं काय असतात? बघा आपलं घर असतं, घरामध्ये लाईट विनाकारण संपत असते. बघा बाप कधी कधी म्हणतो लाईट बंद कर, टी व्ही बंद कर, जे कुणी बघत नाही ते चालू कशाला ठेवायचं. त्या कारणावरून सुद्धा या मुलाला राग येतो आणि मग घरामध्ये बघा त्याला राहावंसं वाटत नाही. बघा या सूचना दिलेल्या त्याला अजिबात आवडत नाही, त्यामुळे त्याला घरात अजिबात राहायला आवडत नाही. बघा कालपर्यंत तो वडिलांबरोबर या घरात राहत होता, तोपर्यंत तरी त्यानं हे सर्व सहन केलं. बघा काल त्याला नोकरीसाठी एक कॉल येतो आणि उद्याचा त्याला इंटरव्ह्यूला जायचं असतं. बघा उद्याचा दिवस उजाडतो आणि रवी नोकरीसाठी इंटरव्ह्यूला बघा निघून जातो. मला बघा तो विचार करतो, मला जर ही नोकरी मिळाली ना तर मी हे शहर नक्कीच सोडणार. बघा मनातल्या मनामध्ये तो बघा मुलगा असतो रवी, तो बोलू लागतो आणि वडिलांची बोलणी आता त्याला नकोशी झालेली असतात असं त्याला वाटत होतं. तो इंटरव्ह्यूसाठी निघताच बघा तितक्याच वडील त्याला म्हणाले, बाळा कुठलंही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बेधडक देऊन टाक. आणि बघा उत्तर नाही आलं ना तर ते ठोकून दे असं सांगून वडिलांनी
आज नेहमीपेक्षा जरा जास्तच पैसे दिले. मुलगा इंटरव्ह्यूसाठी बघा त्या ठिकाणी पोचतो आणि प्रवेशद्वाराजवळ कुणीच सुरक्षा कर्मचारी नव्हता. दरवाजा पण उघडाच होता. दरवाजाचं बघा लॅच व्यवस्थित बसवलं नव्हतं, त्यामुळं दरवाजा सारखा आपटत होता. त्याने युक्ती लावून दरवाजा आपटायचा बंद केला आणि धावत धावत ऑफिसकडे निघाला. पहिल्या मजल्यावर इंटरव्ह्यू होती अशी सूचना फलकावर लिहिली होती. बघा रवी हळूहळू जिना चढू लागला आणि मनात अनेक विचार चालू होते. आपल्याला नोकरी मिळेल की नाही, मी व्यवस्थित उत्तर देऊ शकेल की नाही, काही चुकलं तर असं बघा माझं काय होईल, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात चालू होते. असाच विचार करत करत तो आतमध्ये गेला आणि दोन्ही बाजूला सुंदर फूल झाडे लावली होती. 2-3 कुंड्या खाली पडल्या होत्या. त्याने लगेच त्या उचलून व्यवस्थित ठेवल्या व तो पहिल्या मजल्यावर हळूहळू चालू लागला. स्वागत कक्षात पण कुणीच दिसत नव्हतं. काळ रात्र लावलेले जिन्यातले दिवे सकाळी 10 वाजून गेले तरी तसेच चालू होते. त्याला वडिलांचे शब्द आठवले, पंखे लाईट बंद न करता घरातून का निघून जातोस, आणि त्याला वडिलांच्या त्या वाक्याचा त्रास झाला. त्याने त्या विचारातच दिवे बंद केले. वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार इंटरव्ह्यूची वाट पाहत बसलेले दिसले. बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा विचार तो करू लागला. तो घाबरत घाबरत हॉलमध्ये गेला आणि दरवाजाजवळ सुस्वागतम लिहिलेली चटई होती. त्याच्या लक्षात आलं की ती चटई दुमडली आहे, कुणाच्या तरी पायात अडकेल, म्हणून त्याने चिडूनच ती चटई सरळ केली. त्याने पाहिलं की समोरच्या काही खुर्चीवर इंटरव्ह्यू देण्यासाठी उमेदवार बसले होते. ते ओळीमध्ये बसले होते. जसा नंबर यायचा तसं तसं ते आत इंटरव्ह्यूला बघा जायचे. तो सुद्धा या ओळीमध्ये त्याचा नंबर येण्याची प्रतीक्षा करत बसला होता. अचानक त्याचे लक्ष मागे जातं. तिथे काही खुर्च्या रिकाम्या दिसतात, परंतु तिकडेच अनेक पंखे विनाकारण चालू होते. त्याला लगेच त्याच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीची जाणीव होते. अरे पंखे लाईट बंद न करता घरातून का निघून जातोस. बघा त्याचा बाप त्याला, जेव्हा तो घरी असायचा तेव्हा त्याला वारंवार त्याचा बाप त्याला म्हणत असे, पंखे बंद कर, लाईट बंद कर. बघा त्याने पटकन गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या. बघा अनेक उमेदवार इंटरव्ह्यू चालू असलेल्या खोलीत प्रवेश करून लगेच दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडताना दिसत होते. त्यामुळं इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कोणाकडूनही मिळत नव्हता. रवी बघा दचकत दचकत आत गेला आणि न घाबरता इंटरव्ह्यूसाठी उभा राहिला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या ऑफिसरने त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं. नंतर त्याच्याकडून प्रमाणपत्र घेतली आणि त्याला दुसरा कुठलाही प्रश्न न विचारता रवीला विचारलं की तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता. बघा रवीला काही समजेना की हा इंटरव्ह्यूमधील विचारायचा एक ट्रिक प्रश्न आहे किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली आहे. बघा तो पूर्णपणे गोंधळून गेला होता. रवीला काय करावं कळत नव्हतं. इतक्यात तुम्ही काय विचार करीत आहात असं बघा त्या बॉसनं त्या इंटरव्ह्यूवाल्यानं विचारलं. आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही. काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याही कौशल्याचं मूल्यांकन करू शकणार नाही. म्हणून आम्ही परीक्षा घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत. आम्ही उमेदवारांच्या वर्तणुकीवर आधारित काही परीक्षा ठेवल्या आहेत आणि आम्ही सर्वांवर CCTV फुटेजद्वारे नजर ठेवली. आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने दरवाजाचे बघा लॉन्च स्वागत चटई, निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे
नीट केले नाहीत. पण तुम्ही फक्त एकच असे उमेदवार होतात ज्यांनी ते केले. म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे. बघा तो बॉस म्हणाला. तो आनंदाने वेडा झाला. अचानक त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेले वाक्य आठवली. बघा, आपल्या वडिलांच्या शिस्त आणि सूचनांवरून त्याची नेहमी चिडचिड होत असे. आता त्याला असं जाणवलं की त्याला फक्त त्याच शिस्तीमुळं काम मिळालं आहे. या प्रसंगामुळं वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे निघून गेला. बघा, रवीने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि तत्व कामाच्या ठिकाणी पाळायचं ठरवलं आणि खुश होऊन परत आपल्या घरी जायला निघाला. बघा, वडिलांना आनंदाची बातमी दिली व वडील खूप खुश झाले. आपले वडील जे काही सांगतात ना, ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. बघा, म्हणून समर्थ सांगत आहे की दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनवू शकत नाही, तर त्याला झालेल्या छिन्नी असते ना, त्या छिन्नीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवत असतात. तसंच आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणं आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे. बघा, तेच आपले वडील करत असतात ना. जेव्हा ते आपल्याला शिस्त लावतात. आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते ना, आणि खाऊ पिऊ झाल्यावर त्या बाळाला झोपवते. पण वडिलांचं तसं नसतं. बघा, इथे आई आणि वडिलांमध्ये काय फरक आहे ना. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे. ते वडिलांचं तसं अजिबात नसतं. ते आपल्या बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवत असतात, जे ते पाहू शकत नाही ना. आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो, परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते. आई जेव्हा म्हातारी होते ना, तेव्हा ती आपल्या मुलींच्या किंवा मुलांच्या घरी जाऊ शकते, परंतु पित्याला ते करता येत नाही. तो नेहमी स्वतंत्र आणि एकटा असतो. म्हणून आई वडील जेव्हा जिवंत असतात ना, तेव्हा त्यांना दुखवू नका बाबांनो, कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून आणि दुःख करून काहीही उपयोग नाही. जोपर्यंत आई वडील जिवंत असतात तोपर्यंत आई वडिलांना खायला द्यायचं नाही, आणि मेल्यानंतर त्यांचं वर्ष श्राद्ध जोरजोरामध्ये लाखो रुपये खर्च करून करायचं. त्यामध्ये पुण्य कधीच मिळत नाही. म्हणून जिवंतपणी आई वडिलांच्या चिडण्यावर, रागवण्यावर अथवा सल्ला देण्यावर, तत्वांवर मनपूर्वक शांततेने विचार करा. कारण आपलं खरंच चुकतं आहे का हे अगोदर ठरवा आणि वागण्याचं ध्येय ठरवा. काय हाती लागतंय, आई वडिलांचा आदर करा, त्यांना जपा, त्यांना खुश ठेवा. समर्थ पुढे सांगत आहे की बघा, एखादा मुलगा असतो ना, त्याला आई वडिलांचं बघा सांभाळणं म्हणजे बोजा वाटू लागतो. बघा, त्याला वाटू लागतं की माझं आणि माझ्या पत्नीचं जीवन जगतानीच माझी हैराणी होते, यांना दोघांना कसं पोसायचं. पण समर्थ सांगत आहे की अशा वृत्तीची जी मुलं असतात ना, ती जन्माला येणं म्हणजेच पाप असतं. की ज्यांना आपल्या आईवडिलांचा बोजा वाटतो, ज्यांना आपल्या आईवडिलांना सांभाळणं अवघड वाटतं, त्यांनी कोणताही भक्ती करू नये, काहीही करू नये. बघा, तुमच्यापेक्षा ज्यांना बोलता चालता येत नाही ते प्राणी परवडले. बघा, एखादा कुत्रा असेल, एखादी कुत्री असेल. बघा, इथे आपण आपल्या घराच्या शेजारी आपण बघत असतो, तिला जेव्हा पिल्ली होतात, बघा ती छोटी छोटी पिल्ला असतात ना, बघा ती कुत्री असते. बघा, ते कुत्री आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना
त्यांना समजतसुद्धा नसतं, तरीसुद्धा आपल्या पिल्लांना आपल्या तोंडातून खायला देते. बघा हे आईवडिलांचं प्रेम, बघा हे आईवडील आहेत ना, बघा ते प्राणी असू द्या किंवा माणसातले आईवडील असू द्या, पण ते प्रेम आहे ना, ते प्रेम आईचं प्रेम आहे. ती कोणत्याही रूपामध्ये असू द्या, पण प्रेम मात्र एकच असतं. आपल्या मुलांना बघा काही दुःख जर निर्माण होत असतील तर तिचा जीव कासाविसा होतो. तिला त्या मुलांना बघा जोपर्यंत सुख मिळत नाही ना, तोपर्यंत ती अपार कष्ट घेते. पण जेव्हा थोडी मुलं चाळायला लागतात, मोठी होतात, थोडी कमवायला लागतात, तर त्यांना कुठून ही अक्कल येते की त्यांना असं वाटतं ना की आपण खूप मोठे झालो आहोत, आता आभाळी उडायला लागतं. बघा ही मुलं असतात ना, एवढ्या उंच उडायला बघतात ना, पण कधी त्यांचं पाय या जमिनीतून सुटून जातो, या भूमीतून कधीही सुटून जातो. तर बघा जेव्हा उंच उडायला जातात ना, तेव्हा ते डायरेक्ट आकाशामध्ये ते जातात, परत कधीच जमिनीवर येत नाही. पण ही अशी मुलं आहेत ना, ही कलंक असतात, ही समाजाला सुद्धा कलंकित करतात. श्रीकृष्ण स्वामींनी बघा खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे ना, हार पाहिजे ना जीत पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ना आपल्या माणसांची साथ पाहिजे. बघा ज्याच्या जीवनामध्ये आईवडिलांची साथ नसेल, जरी तुमच्या जीवनामध्ये धन संपत्ती अफाट असेल, पण ज्याच्या जीवनामध्ये आईवडिलांचा जर आशीर्वाद नसेल ना, त्याचं जीवन खरंच फुकट आहे. कारण आईवडिलांचा आशीर्वाद आहे ना, तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. बघा मृत्यूलोक, बघा या मृत्यूलोकामध्ये आपण हे जीवन जगत आहोत ना, तुम्ही या तिन्ही लोकांमध्ये कुठेही जन्म घ्या, पण जिथे आईवडिलांचा आशीर्वाद नसेल ना, तर ते जीवन फुकट आहे. आणि ज्याच्या पाठीमागे आईवडिलांचा हात असेल, बघा त्याला स्वर्ग प्राप्तीच होणार, त्याला मोक्षाचा मार्गच मिळणार. कारण तुमच्याकडे किती आहे यापेक्षा तुमचे आईवडील किती खुश आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बघा आपण कधी कधी म्हणतो सिंह जंगलचा राजा आहे, पण तो जंगलचा राजा फक्त जंगलचा राजाच बनू शकतो ना, तो पाण्यामध्ये माशांचा राजा बनू शकतो का? जेव्हा पाणी निर्माण होतं त्या पाण्यामध्ये फक्त मासेच राजे असतात, त्याच्यामध्ये सिंह राजा बनू शकतो का? कधीच बनत नाही. तुमच्याकडे किती धन संपत्ती असू द्या, कितीही पैसा असू द्या, जिथे तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर बघा हास्य निर्माण होत नाही, स्मित हास्य निर्माण होत नाही ना, तोपर्यंत त्या पैशाचा काहीही उपयोग नाही. प्रत्येक मुलाने एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जीवन आता धन संपत्तीने भरलेलं असेल, तुमचं व्यवस्थित असेल, पण एक गोष्ट आपल्या लहानपण आठवा. आपल्या लहानपणी आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलं आहे, आपल्या आईनं आपल्यासाठी किती काबाड कष्ट केलेले आहेत ना. बघा सर्वांना आपलं लहानपणाचं जीवन आठवतं, आणि एकदा तरी त्याचा विचार करा. कारण जेव्हा ते लहानपण तुम्हाला आठवेल ना, बघा आता तुमचं लग्न झालं आहे, तुम्हाला मुळंबाळं झालं आहे, पण जर तुम्ही आत्तासुद्धा तुमचा लहानपणीचा संघर्ष तुम्ही आठवला ना, तर प्रत्येक मुलाच्या घरामध्ये आईवडील आनंदाने राहतील. आणि ही काळाची गरज आहे. जर बघा आता वृद्धाश्रम वाढण्याची गरजच का? बघा म्हणून श्रीमंत माणसांचे, श्रीमंत मुलांचे आईवडील आहेत ना, ते वृद्धाश्रमामध्ये जातात, आणि गरीब शेतकऱ्याचे आईवडील असतात ना, ते कधीही वृद्धाश्रमामध्ये जात नाही. कारण ते गरीब माणूस असतो ना,
बघा तो श्रीमंत माणूस नसतो, हा शेतकरी कधीही विचार करतो की आपला देव आहे ना. बघा हा देव आहे, पहिल्यांदा आपले आई वडील आहेत, माता पिता आहे. जर त्यांनाच आपण घराच्या बाहेर काढलं तर बघा एक वेळ मी मेलो तर चालेल, पण आई वडील खुश राहिले पाहिजेत. बघा हा शेतकरी मुलगा असतो, हा शेतकरी मुलगा एक वेळेस बायकोशी वैर घेतो, पण आपल्या आईवडिलांना कधीही वाईट साईट बोलत नाही. म्हणून या जगामध्ये जर खरा परमार्थ असेल, जर खरे दैवत असतील ना, तर ते आई वडील आहेत, मायबाप आहेत. त्यांची व्यवस्थित सेवा करा, मला एवढं पुण्य मिळून जाईल ना की तुम्हाला वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. या जगात कालही सत्य होतं, आज ही सत्य आहे आणि उद्या ही सत्य आहे. जय जय रघुवीर समर्थ.